नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी आज मी एक अतिशय आनंदाची बातमी ही घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. खरीप पीक विमा भरपाई जानेवारीतच मिळणार. बघा, तुमचा खरीप पीक विमा जो आहे 2025 चा, याची भरपाई जी आहे तुमची आता चालू महिना म्हणजे जानेवारी महिन्यात तुम्हाला ही खरीप पीक विम्याची भरपाई मिळणार आहे. नेमकी कुठल्या शेतकऱ्यांना ही खरीप पीक विमा भरपाई मिळणार आहे आणि जे 17,500 रुपये अनुदान हे नेमकं कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला तर मग बघूयात काय आहे ही नेमकी अपडेट. बघा, खरीप 2025 मधील पीक नुकसानपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की खरीप 2025 मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग आता हा मोकळा झालेला आहे. आणि पीक कापणी प्रयोग जो झाला होता आपल्या राज्यामध्ये, तो पीक कापणी प्रयोगाची आणि तांत्रिक उत्पादकची जी माहिती आहे ती आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारला दिलेली आहे. तसेच पुढे बघा, राज्य सरकारने यंदा खरीप आणि रब्बी हंगामात सुधारित पीक विमा योजना राबवली. सुधारित योजनेत पेरणीच न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर काढून टाकले आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने यंदा खरीपमध्ये आणि रब्बी हंगामामध्ये सुधारित पीक विमा योजना ही राबवलेली आहे. आणि सुधारित पीक योजनेमध्ये काय केलेलं आहे बघा, पेरणीच न होणे, त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर त्यांनी काढून टाकलेले आहेत या योजनेमधून. त्यानंतर बघा, यंदाच्या खरीप हंगामात पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले, पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा कमीच मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यंदाच्या खरीप हंगामामध्ये पिकाचं अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी झाली, अतिवृष्टीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. पण यंदा पंचनामे न करताच पीक कापणी प्रयोग जो आपल्या सरकारने आपल्या ह्या विमा योजनेअंतर्गत राबवलेला आहे, ह्या कापणी प्रयोगामधून आलेल्या उत्पादनाच्या आधारावरच तुम्हाला ही पीक विमा भरपाई ही मिळणार आहे. त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा कमीच मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे नेमकी ही किती मिळणार आणि कधी मिळणार आहे. बघा पुढे बघा, खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्यांची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामामधील जी सोयाबीन आहे तुमची, त्यानंतर सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचं पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याची माहिती जी आहे आपल्या राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवलेली आहे. त्यानंतर बघा, तांत्रिक उत्पादकीची माहिती दिली आहे. तांत्रिक उत्पादकीची सुद्धा माहिती आपल्या राज्य शासनानं कृषी विभागानं ही केंद्राकडे दिलेली आहे. म्हणजेच खरीपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती राज्याकडून केंद्राला देण्यात आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की खरीपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती जी आहे आपल्या राज्याकडून जी केंद्राला आपल्याला द्यावा लागते, ही सर्व माहिती आपल्या राज्याने केंद्राला दिलेली आहे. आणि पुढील काही दिवसात ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल. आणि बघा, पुढील काही दिवसांमध्येच ही माहिती जी आहे केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचं काम जे असणार आहे ते पूर्ण होणार आहे आणि शेतकऱ्यांना देय विमा भरपाईची रक्कम निश्चित होईल. म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी रक्कम किती द्यायची ही जी माहिती पोर्टलवर अपलोड झाली की लगेचच शेतकऱ्यांना नेमकी रक्कम किती देणार आहात ही रक्कम निश्चित होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच विमा भरपाई जमा करण्यात येईल. बघा शेतकरी मित्रांनो, ही माहिती जशी अपलोड होईल, ही माहिती अपलोड झाल्याच्या नंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा भरपाई ही जमा करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्यातच पूर्ण होईल. बघा, ही सर्व जी प्रक्रिया आहे, ही पैसे येण्याची जी प्रक्रिया आहे, तुमची पीक विम्याची भरपाई तुम्हाला मिळण्याची ही सर्व प्रक्रिया ही जानेवारी महिन्यातच पूर्ण होणार आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, 2400 कोटींचा हप्ता. बघा 2400 कोटींचा हप्ता हे काय विषय मी तुम्हाला सांगतो. विमा योजनेत बदल झाल्याने यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाला. बघा, विमा योजनेमध्ये जो झालेला बदल आहे, हा बदल झाल्यामुळे विमा कंपन्या ज्या आहेत, विमा कंपन्यांना हप्ता गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाला आहे. यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना 2400 कोटी रुपयांचा हप्ता येणार आहे. बघा, आपला खरीप पीक विमा जो आहे, आपल्या खरीप पीक विम्यापोटी कंपन्यांना 2400 कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आणि कंपन्यांना राज्याचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवण्यात आली आहे. बघा, हे 2400 कोटी रुपयांचा हप्ता प्लस कंपन्यांना राज्यांचा हिस्सा याची आर्थिक तरतूद ही आधीच करून ठेवलेली आहे. त्यानंतर विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेच हप्ता देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे
की विमा भरपाईची रक्कम ही निश्चित झाली की लगेचच कंपन्यांना हप्ता हा देण्यात येणार आहे असं सूत्रांनी सांगितलंय. त्यानंतर बघा कापूस तुरीचा विमा कधी, बघा तुम्हाला आता सांगितलेल्या पिकापैकी कापूस तुरी हे कापूस तुरीचा पीक विमा हा कधी मिळेल याची माहिती मी तुम्हाला पुढे देतो. बघा जानेवारीत सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मक्यासह इतर खरीप पिकांची विमा भरपाई जानेवारीत मिळेल. बघा मी तुम्हाला आताच सांगितलं पाठीमागं की जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मक्यासह इतर जी खरीप पिकं आहेत या खरीप पिकांची भरपाई ही जानेवारीमध्येच ह्या महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. मात्र कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. सध्या कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग हे सुरू आहेत आणि फेब्रुवारी महिन्यात प्रयोग पूर्ण होतील. बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे कापूस आणि तुरीचे हे पीक कापणी प्रयोग हे पूर्ण होणार आहेत आणि त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात कापूस आणि तुरीची विमा भरपाई मिळेल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता सध्या तुम्हाला चालू महिन्यामध्ये म्हणजे ह्या जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका आणि इतर जे खरीप पीक आहेत याची विमा भरपाई ही तुम्हाला चालू महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच मिळणार आहे. परंतु कापूस आणि तुरीची जी तुमची पीक विमा भरपाई आहे याची पीक कापणी प्रयोग सध्या सुरू असून ह्याची पीक कापणी प्रयोग फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 महिना म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये कापूस आणि तुरीची विमा भरपाई सुद्धा ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशी ही माहिती आहे आपली, ही कृषी विभागाच्या सूत्रांनी आपल्याकडे दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, हेक्टरी 17,500 रुपये भरपाई मिळणार का? बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे की सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये रक्कम ही भरपाई म्हणून मिळणार आहे का? तर मी तुम्हाला सांगतो ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे की नाही. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई मिळेल असे सांगितले होते, पण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सर यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई मिळेल असे सांगितले होते, पण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. बघा आता नवीन आपली पीक विमा योजना जी आहे त्या नवीन पीक विमा योजनेअंतर्गत पीक कापणी प्रयोगातून जे आलेलं उत्पन्न आहे हे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांना ही इतकी 17,500 रुपये एवढी भरपाई मिळेल याची शक्यता काही दिसत नाही मित्रांनो. त्यानंतर बघा काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत. बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांचं हे 100% नुकसान झालेलं आहे, त्यांचं वैयक्तिक पातळीवर 100% सुद्धा नुकसान झालेले असे बरेच शेतकरी आहेत. असे शेतकरी जरी असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे त्यांचे झालेले नाहीत. त्यानंतर बघा मंडळ पातळीवर पीक कापणी प्रयोग होऊन मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे. बघा यंदाची जी पीक कापणी प्रयोग आहे यामध्ये मंडळ पातळीवर ही पीक कापणी प्रयोग झालेले आहे आणि मंडळ पातळीवरच नुकसानीची पातळी ठरणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं आहे त्यांना मंडळ पातळीवर जेवढी पीक कापणीतून त्यांचा तो समोर येणारा डाटा आहे त्या डाट्यानुसारच तुम्हाला पीक विमा भरपाई किंवा हेक्टरी काय 17,500 हे मिळणार आहेत असं सांगितलं होतं, परंतु एवढी रक्कम मिळणं शक्य नसल्यानं तुम्हाला सरकार काही ना काही फुलाची पाकळी हे त्यामधून देणार आहे, परंतु तुम्हाला 17,500 मिळतीलच अशी शाश्वती पूर्णपणे देता येणार नाही असं सरकारने सूत्रांनी सांगितलं आहे. त्यानंतर बघा त्यानुसार विमा भरपाई मिळणार आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विमा भरपाईचे आश्वासन फोल ठरण्याची चिन्हे आहेत. बघा मुख्यमंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे त्यांनी 17,500 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन आता फोल ठरण्याची चिन्ह दिसत आहे मित्रांनो, कारण मंडळ पातळीवर पीक कापणी केलेली आहे आणि मंडळ पातळीवर पीक कापणी केल्यामुळं तुम्हाला 17,500 रुपये प्रति हेक्टर मिळतील ही शक्यता कमी आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला या पीक विमा योजनेविषयी आणि या खरीप पीक विम्याचे पैसे तुमच्या अकाउंटला कधी येतील याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. अशाच नवनवीन शेतीविषयक अपडेटसाठी आणि योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.